हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आणि मी राजश्री थोरात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी वेळोवेळी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जे जॉबचे नोटिफिकेशन येत असतात तर त्याची इन्फॉर्मेशन ह्या चॅनल थ्रू देत असते। तुम्ही पहिल्यांदाच ही चॅनल माझी पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ हा इंटरेस्टिंग आहे बिकॉज बँक ऑफ महाराष्ट्र की जी गव्हर्नमेंटची बँक आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या जागांसाठी नोटिफिकेशन किंवा ॲडव्हर्टाइज आलेली आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल ह्या ज्या बँकेमध्ये आत्तापर्यंत जागा भरल्या जातात तर त्या IBPS एक्झाम थ्रू भरल्या जात होत्या, पण पहिल्यांदाच बँक ऑफ महाराष्ट्रने स्वतःची एक्झाम कंडक्ट केलेली आहे। म्हणजे यामध्ये तुम्हाला मेन्स द्यायची गरज नाही आहे, प्रिलियम द्यायची गरज नाही, इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही, फक्त 2 स्टेपमध्ये तुम्ही यामध्ये जॉब मिळू शकता। एक तर तुम्हाला फक्त प्रिलियम द्यायची आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू द्यायचा आहे। तुम्हाला कोणत्याही प्रकारची IBPS ची एक्झाम किंवा त्याचा स्कोर ह्या रिक्रूटमेंटमध्ये ह्या बँकेमध्ये भरती होताना कन्सिडर केला जाणार नाही। तर याची आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया की ही ॲडव्हर्टाइज काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीच्या व्हॅकन्सीज आहे, त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन लागेल, काय सिलेक्शन प्रोसिजर राहणार आहे, तर याची आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत। तर बँक ऑफ महाराष्ट्रने जे स्पेशालिस्ट ऑफिसर आहे स्केल 1 आणि स्केल 2 चे तर याची ॲडव्हर्टाइज आउट केलेली आहे। तर यामध्ये जवळपास वेगवेगळ्या पोस्टसाठी त्यांना जागा भरायच्या आहे। त्यामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर असेल तर यासाठी स्केल 1 ची पोस्ट आहे। एज लिमिट त्यांचं 20 ते 30 वर्ष आहे आणि वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज यांनी इथे व्हॅकन्सी दिलेल्या आहे आणि टोटल जवळपास 100 व्हॅकन्सीज ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर या पोस्टसाठी आहेत। त्याच्यानंतर सिक्युरिटी ऑफिसर यासाठीही 25 ते 35 एज लिमिट आहे आणि टोटल 10 व्हॅकन्सीज आहेत। लॉ ऑफिसर या पोस्टसाठी टोटल 10 व्हॅकन्सीज आहे। HR पोस्टसाठी पण टोटल 10 व्हॅकन्सीज आहेत। त्याचबरोबर IT साठी टोटल 30 व्हॅकन्सीज आहे आणि एज लिमिट असणारे 20 ते 30 वर्ष। त्याचबरोबर नेटवर्क अँड सिक्युरिटी अँड ॲडमिनिस्ट्रेटर, त्याचबरोबर ईमेल अँड ॲडमिनिस्ट्रेटर तर याच्याही काही व्हॅकन्सीज आहेत आणि एज लिमिटही 25 ते 35 वर्ष आहे। तर म्हणजेच ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आणि IT सपोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर तर ह्याच पोस्टसाठी तुमचं एज लिमिट 20 ते 30 वर्ष असेल। बाकी सगळ्या पोस्टसाठी तुम्ही 35 वर्षापर्यंत एज असेल तर अप्लाय नक्की करू शकता। तर ही स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पोस्ट आहे ग्रेड 1 आणि ग्रेड 2 च्या पोस्ट असणार आहे। तुम्ही जर हँडिकॅप असाल किंवा अदर कास्टमध्ये असाल तरी तुम्हाला त्या व्हॅकन्सीज रिझर्व केलेल्या आहेत। आता यासाठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे तर त्यांनी पोस्ट वाईज क्रायटेरिया फिक्स केलेला आहे। तर जी पहिली पोस्ट पाहिली आपण ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर की जी स्केल 1 पोस्ट आहे, त्याच्या टोटल 100 म्हणजे सगळ्यात जास्त व्हॅकन्सी ह्या ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर या पोस्टच्या आहेत। तर याच्यासाठी क्वालिफिकेशन काय असेल तर 4 वर्षाचं तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे। ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर किंवा ॲनिमल हजबंड्री किंवा व्हेनेटरी सायन्स किंवा डेअरी सायन्स, फिशरी सायन्स म्हणजे हे जे ॲग्री रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि त्याहीमध्ये तुम्हाला 60% ॲग्रिगेट असेल ऑल सेमिस्टर तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल असाल। तुम्ही जर अदर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 55% असणं इम्पॉर्टंट आहे आणि ऑलरेडी आपण डिस्कस केले की एज लिमिट हे 20 ते 30 वर्ष असणार आहे। आता यामध्ये ह्या बँकमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर 3 वर्षाचा मिनिमम बॉन्ड पिरियड असणार आहे। म्हणजे तुम्ही जर जॉईन केलं ह्या बँकेला तर मिनिमम 3 वर्ष तिथे काम करणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे। ठीक आहे, मध्येच तुम्ही ती बँक सोडून जाऊ शकत नाही। त्याचबरोबर प्रोबेशन पिरियड हा 2 इयर्स असणार आहे। 2 इयर्स नंतर तुमचं कन्फर्मेशन केलं जाणार आहे। तर सेकंड जी पोस्ट आहे सिक्युरिटी ऑफिसर स्केल 2 ची पोस्ट असेल। नंबर ऑफ व्हॅकन्सी 10 आहेत आणि क्वालिफिकेशन कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन असेल, BA, BSc, BCom कोणत्याही टाईपचं तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल असाल। आता यासाठी एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे। मिनिमम 5 वर्षाचा तरी तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे। इंडियन आर्मीचा किंवा नेव्हीचा असेल तर तो बेटर असणार आहे। तर इन शॉर्ट ह्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स 5 वर्षाचं असणं इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर याच्यासाठी 2 वर्षाचा बॉन्ड पिरियड आहे। याचं एज लिमिट असणारे 25 ते 35 वर्ष आणि प्रोबेशन पिरियड 1 इयर असणारे। 1 इयर नंतर तुमचं कन्फर्मेशन म्हणजे ॲज अ परमनंट स्टाफ तुम्हाला कन्फर्म केलं जाणार आहे।
तर थर्ड जी पोस्ट आहे लॉ ऑफिसर, तर याच्या 10 वॅकन्सीज आहे आणि तुमचं जर लॉमधून ग्रॅज्युएशन झालं असेल, 60% ॲग्रिगेट असेल, OBCसाठी 55% जर ॲग्रिगेट असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल असाल. त्याचबरोबर तुम्हाला जर बँकिंग लॉचं, कंपनी लॉचं म्हणजे लॉज रिलेटेड आणि त्याचबरोबर कम्प्युटर ॲप्लिकेशनचं जर नॉलेज असेल तर तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता. यासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं बंधनकारक आहे ॲज अ ॲडव्होकेट किंवा ॲज अ लॉ ऑफिसर. कोणत्याही लिगल डिपार्टमेंटमध्ये किंवा बँकमध्ये तुम्ही ॲज अ लिगल ॲडवायझर असाल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर नेक्स्ट जी पोस्ट आहे HR, तर स्केल 2 पोस्ट असेल, त्यामध्येही 10 वॅकन्सीज आहेत आणि यासाठी 2 वर्षाचा फुल टाईम जो याचा MBA असेल, MBA इन HR असेल किंवा सोशल वर्क असेल, तर तुमचं MBA इन HR असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल असाल. तर यासाठी ॲग्रिगेट 60% आणि 55% OBC कॅटेगरीसाठी कॅन्डिडेटसाठी असणार आहे. तर यासाठी 3 इयर्सचा क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असावा लागणार आहे. जर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल असाल. यासाठी एज लिमिट 25 ते 35 वर्ष आहे. प्रोबेशन पिरियडही 1 वर्षाचा राहणार आहे आणि जो बॉन्ड आहे हा मिनिमम 2 इयर्सचा बॉन्ड असणार आहे HR पोस्टसाठी. त्यानंतरची जी पोस्ट आहे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, तर ही स्केल 2 ची पोस्ट आहे. यामध्ये 3 वॅकन्सीज आहेत. तुमचं जर BE BTech कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा MCA असेल किंवा MSc इन कम्प्युटर सायन्स असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला 60% किंवा 55% ऑल ओव्हर सेमिस्टर असेल आणि 50% OBC कॅटेगरीसाठी स्टुडंटसाठी असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 3 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल ओरॅकल आणि MS SQL डेटाबेस हँडलिंगचा तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहे आणि त्यासाठी तुमचं एज लिमिट 25 ते 35 वर्ष. त्याचबरोबर बॉन्ड पिरियडही 2 वर्षाचा असेल आणि प्रोबेशन पिरियड 1 वर्षाचा असेल. 1 वर्षानंतर तुम्हाला ॲज अ परमनंट स्टाफ जॉईनिंग केलं जाणार आहे. नेक्स्ट जी पोस्ट आहे प्रॉडक्ट सपोर्ट इंजिनियर, तर ही स्केल 2 ची पोस्ट आहे. या नंबर ऑफ वॅकन्सीज 3 आहेत. तुमचं BTech आणि BE जर असेल ह्या स्ट्रीममध्ये आणि 55 आणि 60% ॲग्रिगेट असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. या पोस्टसाठी 3 इयरचा एक्सपिरियन्स तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि याचाही पिरियड प्रोबेशन पिरियड आणि बॉन्ड पिरियड इथे त्यांनी दिलेला आहे. वरच्या पोस्टसारखाच असणार आहे तो. त्यानंतरची जी पोस्ट आहे नेटवर्क अँड सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेटर, या पोस्टसाठी 10 वॅकन्सीज आहेत. BE आणि BTech या स्ट्रीममध्ये असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. मिनिमम 3 इयरचा एक्सपिरियन्सही ह्या पोस्टसाठी तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल असाल. नेक्स्ट जी पोस्ट आहे ईमेल ॲडमिनिस्ट्रेटर, ती स्केल 2 ची पोस्ट असेल. ह्या पोस्टसाठी 2 वॅकन्सीज आहेत आणि तुमचं BE आणि BTech कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स या स्ट्रीममधून असेल. 55% आणि 50% असं ॲग्रिगेट ओपन आणि कॅटेगरी वाईज कॅन्डिडेटसाठी यांनी सेट केलेलं आहे. तुम्हाला या पोस्टसाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ईमेल सर्व्हिस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा कन्फिगरेशन ऑन बँकिंग प्रोजेक्ट यामध्ये असेल तर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल असाल. आता ह्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेलं आहे की एक ॲप्लिकंट हा मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही. म्हणजे सिंगल कॅन्डिडेट कोणत्याही एकाच पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. अदरवाईज त्याचं जे ॲप्लिकेशन आहे कॅन्सल किंवा इनव्हॅलिड कन्सिडर करतील. त्याचबरोबर जे कट ऑफ आहेत, जे सगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत की आपण जे वरती डिस्कस केले तर ते सगळे तुमचे 31 मार्च 2021 पर्यंत कंप्लीट पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्सही 3 वर्षाचा असेल तर तो पण ह्या मार्च महिन्याच्या अगोदरपर्यंतचा 3 महिन्याचा असला पाहिजे. त्यानंतरचा एक्सपिरियन्स किंवा तुम्ही त्यानंतर पासआउट असाल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही. आता ह्या पोस्टसाठी जे स्केल असणार आहे, सॅलरी असणार आहे, तर स्केल 1 पोस्टसाठी स्टार्टिंगची सॅलरी असणार आहे 36,000 आणि त्यानंतर अशा पद्धतीने इन्क्रीमेंट होत जाईल. त्यानंतर 46,000 होईल, त्यानंतर 49,000, त्यानंतर 63,000 अशा प्रकारचं इन्क्रीमेंट स्केल 1 पोस्टसाठी असेल. त्यानंतर स्केल 2 साठी स्टार्टिंगचं जी सॅलरी असेल ती 48,170 रुपये असणार आहे आणि त्यामध्येही DA HRA वगैरे हे जे काही अदर चार्जेस आहे हे ॲड केले जातील आणि त्यानंतर तुम्हाला फायनल सॅलरी दिली जाणार आहे. म्हणजे जवळपास 50,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी असू शकते ह्या पोस्टसाठी.
आता ह्या पोस्टसाठी सिलेक्शन प्रोसिजर काय राहणार आहे तर आतापर्यंत आपण पाहिलं की IBPSचा जो स्कोर आहे तो ह्या पोस्टसाठी किंवा ह्या बँकच्या रिक्रुटमेंटसाठी यूज केला जातो, पण ह्यामध्ये जी एक्झाम घेतली जाणार आहे ही IBPSच घेणार आहे, पण यामध्ये तुम्हाला एकच एक्झाम द्यायची आहे, ती म्हणजे प्रोफेशनल नॉलेज या बेसिसवर द्यायची आहे। म्हणजे यासाठी जो एक्झामिनेशन पॅटर्न राहणार आहे तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वांटिटेटिव्ह किंवा तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट नसणार आहे त्या एक्झाममध्ये, किंवा क्वांट नसणार आहे, लॉजिकल रिझनिंग हे कोणतेही सब्जेक्ट नसणार आहे, फक्त आणि फक्त प्रोफेशनल नॉलेज हा एकच सब्जेक्ट असेल। तर त्यामध्येही 50 क्वेश्चन असेल त्या सब्जेक्टवर आणि 100 मार्क्ससाठी हे 50 क्वेश्चन असेल, म्हणजे एक क्वेश्चन जवळपास 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि हा एक तासाचा पेपर असेल। तर टोटल 100 मार्क्सचा पेपर असेल आणि मेन प्लस पॉईंट म्हणजे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ह्या ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये, म्हणजे तुम्ही सहजरित्या ह्या एक्झामसाठी अप्लाय करू शकता, बिकॉज कोणत्याही प्रकारची निगेटिव्हही मार्किंग नाही, कोणताच मायनस पॉईंट ह्या एक्झाममध्ये नाही, कारण तुम्हाला त्यानंतर मेन्सही द्यायची नाही। ही एक्झाम जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी अप्लाय करावं लागणार आहे, इंटरव्ह्यू फक्त देऊन त्यानंतर तुम्ही ही बँक जॉईन करू शकता। आता जे एक्झाम आहे ऑनलाईन एक्झाम, तर त्यासाठी सेंटर कोणते, तर आपण पुण्यामध्ये आहोत तर पुणे किंवा तुम्ही औरंगाबाद, तर ह्या सेंटरमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता, म्हणजे जे नियरेस्ट लोकेशन आहे तर ते तुम्ही ॲज अ सेंटर म्हणून सिलेक्ट करू शकता। आता ह्या पोस्टसाठी कसं अप्लाय करायचं, तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.bankofmaharashtra.com, तर त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता। तर त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या साईटवर जाऊन करिअर्स आणि त्यानंतर रिक्रुटमेंट प्रोसेस ही जी टॅब आहे तर त्यामध्ये जाऊन तुम्ही सगळे ऑनलाईन प्रोसेस करू शकता। तर ऑनलाईन प्रोसेसवर जर क्लिक केलं तर तुम्हाला हा अशा प्रकारचा एक वेबसाईट दिसेल आणि त्यानंतर तुम्ही जर ऑलरेडी ह्या बँक ऑफ महाराष्ट्र वेबसाईटवर जर रजिस्टर केलं असेल अगोदर तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता, नसेल तुम्ही न्यू युजर असाल तर तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर ही जी तुमची इन्फॉर्मेशन आहे, बेसिक इन्फॉर्मेशन असेल किंवा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचा आहे, त्याचबरोबर जे बाकीचे डिटेल्स आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यानंतर बाकीचे तुमचा एक्सपिरियन्स डिटेल, तर हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करायची आहे। त्यानंतर तुमचे जे एक्सपिरियन्स लेटर किंवा जे मार्कशीट असेल तर हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करून फायनल तुम्हाला पेमेंट करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र ह्या साईटवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन फिल करू शकता। ह्या ॲप्लिकेशनची डेट काय असणार तर 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर, तर ह्या कोणत्याही ड्युरेशनमध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल करू शकता। आता स्पेशालिस्ट ऑफिसर ह्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन फी आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर 1000 रुपये एक्झाम फी असणार आहे, त्यानंतर अदर कास्टसाठी 100 रुपीज एक्झाम फी आहे आणि जे PWD किंवा वुमन्स कॅन्डिडेट आहे तर त्यासाठी फी कोणत्याही प्रकारची चार्ज केली जाणार नाही। तर अशा पद्धतीने ह्या रिक्रुटमेंटमध्ये खूप सगळे प्लस पॉईंट आहे की तुम्ही इझिली ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। यासाठी तुम्हाला कोणती लेंदी प्रोसिजर फॉलो करायची नाही आहे। त्याचबरोबर तुम्ही जर लेडीज असाल तर तुम्हाला फीमध्येही एक्झम्पशन भेटणार आहे। तर असे खूप सगळे प्लस पॉईंट आहे की तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता। तर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या अजूनही काही गव्हर्नमेंट जॉबचे नोटिफिकेशन आलेले आहे, प्रायव्हेट सेक्टरमधलेही जॉबचे ॲडव्हर्टाईज आलेले आहेत, तर त्या पाहण्यासाठी माझा पुढचे व्हिडिओ पाहत राहा आणि अशाच पद्धतीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।